त्या नेत्यानं केलेलं कार्य किती मोठं राहू शकतं। एक असा धडाडीचा माणूस, एक उमदा माणूस, आणि खरंच ते जर मुख्यमंत्री झाले असते ते एक वेगळ्या पद्धतीची शिस्त ही अजितदादांनी लावली असती। अशा पद्धतीचा अनुभव तुमचा आमचा सगळ्यांचा आहे। या पहिल्या टर्ममध्ये जेव्हा मी नवीन आमदार झालो, ती जी आपली डीपीसीच्या मीटिंगमधनं आपला जो अहवाल आपला वार्षिक बजेटमध्ये जी काही प्रोव्हिजन करायची असते त्याकरता अजितदादा नागपूरला आले होते। डिव्हिजनल कमिशनरच्या ऑफिसमध्ये त्यांनी मीटिंग घेतली। मी नुकताच 2 महिन्या पहिले आमदार झालो होतो। मी दादांना एक पत्र दिलं की आमच्या विद्यापीठाला, नागपूर विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण होत आहे, सेंटनरी सेलिब्रेशन करायचं आहे, म्हणून तुम्ही 100 कोटी रुपये मंजूर करा। त्यांनी माझ्याकडे असं बघितलं आणि त्यांनी सांगितलं की तू आता नवीन आमदार झालाय, तू म्हणतोय म्हणून मी 50 कोटी रुपये आजच मंजूर करतोय। आणि 50 कोटी मंजूर म्हणून माझ्या पत्रावर दादांनी त्या ठिकाणी शिरा मारला, सही केली, आणि उरलेले 50 कोटी जर मला वाटेल तर मी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करू। अशा पद्धतीचा स्पष्ट वक्तेपणा हा दादांचा आपण सर्वांनी पाहिलेला आहे। आणखी एक छोटंसं उदाहरण सांगतो। आपल्या महाराष्ट्र हेल्थ युनिव्हर्सिटीचं आणि आदिवासींच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी नागपूरमध्ये एम्सच्या बिल्डिंगमध्ये त्यांना एक सेमिनार घ्यायचं होतं, नॅशनल सेमिनार घ्यायचं होतं। त्याच्याकरता मी, परिणय फुके आणि कृपाल तुमाने साहेब आम्ही 15-15 लाख रुपये त्या ठिकाणी देऊ केले होते, पण ते मंजूर होतच नव्हतं। त्या एका वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी शिरा मारला की हे मंजूर करता येत नाही। आचारसंहिता लागण्याच्या 1 दिवस पूर्वी, या 2024च्या निवडणुकीच्या पूर्वी मी सह्याद्रीला गेलो, दादांकडे गेलो। दादांना म्हटलं की बा असा हा त्या ठिकाणी नॅशनल सेमिनार आहे, MUHSचा आहे, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसचा आहे, आम्हाला पैसे द्यायचे आमच्या निधीमधनं, पण परवानगी मिळत नाही। दादांनी पाहिलं, कोण अधिकारी आहे नाव सांगा म्हणाले। आम्ही नाव, आता मला इथे या ठिकाणी त्यांचा उल्लेख करणं बरोबर वाटत नाही, पण दादांनी त्या ठिकाणी परत शिरा दिला की हे मंजूर, विशेष बाब म्हणून मंजूर। आणि त्यांनी सांगितलं की वंजारी, तुम्ही बाहेरच्या लोकांनाही सांगा की तुम्ही जरी विरोधातले असले तरी अजितदादा काम करतात। अशा पद्धतीचं काम अजितदादांचं तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे। अनेक